वाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. खोपट एसटी डेपोची दुरावस्था, मुख्यमंत्र्यांनी पिळले अधिकाऱ्यांचे कान. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 5150 ई बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्याच्या खोपट डेपोमध्ये झाला. भाषण सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नजर डेपोच्या इमारतीवर गेली. इमारत बांधून झाल्यानंतर त्याला रंगरंगोटी केली नाही का, असा सवाल त्यांनी व्यासपीठावरूनच संचालकीय व्यवस्थापकांना केला. सर्वत्र स्वच्छता आणि सौंदर्यीकरणावर भर दिला जात असताना डेपोचे हे बाहेरील दृश्य पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. पण त्यावरच ते थांबले नाही, तर लोकार्पणाचा कार्यक्रम संपताच त्यांनी डेपोच्या आतमध्ये पाहणी केली. यावेळी तळमजल्यावरील शौचालय, भिंती, कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह, स्वच्छतागृहाची दुरावस्था झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. विश्रांतीगृहात विश्रांतीसाठी साध्या बेडचीही सुविधा नसल्यानं कर्मचाऱ्यांना फरशीवरच झोपावं लागत असल्याचं त्यांनी पाहिलं आणि नाराजी व्यक्त केली. विश्रांतीगृहात तत्काळ बेडची व्यवस्था करा, पिण्यासाठी गार तर स्नानासाठी गरम पाणी मिळावं यासाठी कूलर अंक गिजर बसवा, स्वच्छतागृहाची नियमित सफाई झालीच पाहिजे अशा सूचना देत त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. एका महिन्यात ही दुरावस्था दूर न केल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली. खोपट एसटी डेपो सुधारण्यासाठी मुख्यमंत्री 1 महिन्यांची डेडलाईन दिली. कायापालट करत असताना खोपट एसटी डेपो हा रोल मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावे असे निर्देश त्यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉक्टर माधव सुपेकर यांना दिले आहेत. त्यामुळे आता येत्या 1 महिन्यात हा एसटी डेपो सुधारणार का हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित स्वराज्य सप्ताहा निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करून मार्गस्थ झालेल्या स्वराज्य ज्योतीचे मंगळवारी ठाणे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले. सोमवारी 19 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी 12 फेब्रुवारी 2024 ते रविवारी 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. सोमवारी 12 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करून स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका मार्गस्थ झाली. या स्वराज्य ज्योतीचे व स्वराज्य पताकाचे मंगळवारी 13 फेब्रुवारी 2024 रोजी ठाणे शहरातील आनंदनगर जकात नाका येथे ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. येथून वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत, गुलाब पाकळ्या उधळत, शिवाजी महाराजांचा जय जयकार करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगवे फेटे घातलेल्या 500 बाईकस्वारांनी ठाणे शहरातून स्वराज्य ज्योतीची मिरवणूक काढली. ही स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका आनंदनगर जकात नाका ते 3 हात नाका येथून नितीन कंपनी ते अल्मेडा रोड ते गजानन महाराज चौक येथून तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून टेंभी नाका ते सिव्हिल हॉस्पिटल ते सेंट्रल मैदान ते कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून
करून अमित गार्डन येथून प्रवास करत कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाली. ही स्वराज्य ज्योत शिवकालीन आणि इतिहासानं प्रेरित असलेल्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळावरून फिरवण्यात येणार असल्याचं प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितलंय. काल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्वराज्य सप्ताहाचं उद्घाटन केलं. काल गेटवे ऑफ इंडिया पासून ही स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका काल मुंबईतून रात्री चेंबूरला येऊन थांबली. आज तिचं ठाण्यात आगमन झाल्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी ही ज्योत आज इथे आलेली आहे. इथनं आम्ही कळव्या नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या इथे जात आहोत. मोठ्या संख्येने माता भगिनींनी या स्वराज्य ज्योतीचं आणि स्वराज्य पताकाचं स्वागत केलेलं आहे आणि इथनं आता हा रथ कळव्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. खाजगी बस सेवेशी स्पर्धा करताना प्रवासी हाच आपला परमेश्वर असे मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलंय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5150 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचा लोकार्पण सोहळा खोपट बस स्थानक या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैन, व्यवस्थापकीय संचालक माधव पुसेकर, गोपाळ लांडगे, मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 5150 इलेक्ट्रिक बस आपण देत आहोत. काळ बदलतोय, स्पर्धात्मक जगात पुढे जातोय. अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. गाव तिथे रस्ता, गाव तिथे एसटी या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी एसटीची बस सेवा खेडोपाडी पोहोचते. अनेक वर्षांपासून एसटी चालक, वाहक आणि गावकरी यांचं ऋणानुबंध जुळलेत. एसटी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे. एसटीचे ग्रामीण भागाच्या विकासात मोठं योगदान आहे. अविश्रांत काम करणारा एसटी कर्मचारी आपल्या सर्वांच्या जवळचा आहे. इलेक्ट्रिक बस, सीएनजी, एलएनजी गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही. पर्यावरणपूरक वातावरण कायम राहील तर पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सध्या बोरिवली, ठाणे, नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत आहे. तर ते पुढे म्हणालेत की इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महापालिकांना निधी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही वातानुकूलित सेवा मिळणं आवश्यक आहे. सर्वसामान्यांनाही चांगल्या सोयीसुविधा मिळायला हव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहेत. एसटी प्रवासासाठी महिलांना 50% सवलतीत तिकीट योजना, तर 65 ते 75 वयातील नागरिकांना 50% सवलत, तर 75 वर्ष व त्यावरील वय असलेल्या नागरिकांना मोफत प्रवास योजना या महाराष्ट्र राज्यात यशस्वी झाल्या आहेत. एसटी नफ्यात येण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. एसटी आपली अशा प्रकारे तिचा सांभाळ करायला हवा असं आवाहन करून शिंदे यांनी चांगली सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना वेतनिक लाभ देण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. तर ते म्हणालेत एसटी आगार स्वच्छ असले पाहिजे, तिथे आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा असाव्यात. शासनाकडून औद्योगिक विकास महामंडळाला एसटी सुशोभीकरणासाठी 600 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून एसटी आगारातील रस्ते चांगले व्हावेत, रंगकाम व्हावे, इतर सोयीसुविधा निर्माण केल्या जाव्यात ही अपेक्षा आहे. नवनवीन कल्पना अंमलात आणून एसटी अधिक लोकप्रिय होण्यासाठी सर्वांनी झटून काम करावं. तर डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून सर्वत्र उत्तम प्रकारे स्वच्छता होते. शहरी व ग्रामीण भाग कचरामुक्त होण्यासाठी शासन स्तरावरून सर्व प्रकारचे प्रयत्न होतात. तर एसटी आगारांतर्गत स्वच्छता स्पर्धा आयोजित कराव्या. तेथील स्वच्छतागृह उत्तम दर्जाचे असावेत. एसटी चालक, वाहक यांची विश्रांतीगृहे चांगली असावीत. एसटी कॅन्टीन चांगलं असावं. तिथल्या अन्नांचा दर्जा उत्तम असावा. तर गाड्या स्वच्छ असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा मिळायला हवी. गेल्या 8 महिन्यांपासून आपण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत राज्यातील 193 बसस्थानकांचं सौंदर्यीकरण व सुशोभीकरण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत झालेल्या कामांचा मी लवकरच आढावा घेणार आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी व विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.